हाय हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर 8-10 दिवस झाले आमच्या पाठीमागे एवढी गडबड होती ना, आयुषसाठी सारखं पुण्याला जा, ये हॉस्टेल बघ, हे बघ ते बघ. आता कुठे तर सेट झालं व्यवस्थित. मग आता आहे ना, म्हटलं जे अर्जंट काम आहे ना, जे 8 दिवसात आम्ही लांबणीवर टाकलं होतं, आज उद्या आज उद्या, ते काय आहे ते सांगते तुम्हाला. त्याच्या अगोदर बघा, आता बाहेर जायचं म्हटलं की पहिलं गाडीची पेटपूजा करायला लागते. आधी गाडीची पेटपूजा केली, नंतर आत्या आणि अण्णांना घेतलं आणि तडक आम्ही अहिल्यानगरला पोचलो. हे नगरचं सायदीप हॉस्पिटल आहे. तर इथे ना माझ्या नंदेचे सासरे ॲडमिट आहे, म्हणजे 7 दिवस झाले ॲडमिट आहे, सिरियस आहे, ICUमध्ये व्हेंटिलेटरवर आहे. पण भेटायला जायला हवं होतं, पण आता मुलाच्या सगळं व्यवस्थित करेपर्यंत आम्हाला काही जायला जमलंच नाही. आज मात्र वेळात वेळ काढून म्हटलं नाही ना, आज कोणत्या परिस्थितीत मुलं शाळेत गेल्यानंतर आम्ही भेटायला गेलो. तिथं 2 ते 2.5 तास लागले भेटून वगैरे. सगळ्यांचं भेटून झाल्यानंतर आम्ही निघालो परत घरी यायला. आणि आता आता एवढं नगर पुन्हा हायवेवरून चालू आहे आणि माहेरी जायचं नाही, ते बरं वाटत नाही. म्हणलं चला धावती भेटे ना, माहेरी पण देऊया. तर आमचं बघा काळूराम बांधेवर दिसते का तुम्हाला, उभं आहे इथे आमच्या स्वागतासाठी. लांबूनच गाडी ओळखतो तो आणि पळत येऊन थांबलाय तिथं. येऊन आत्या आणि मी पाठीमागच थांबले होते, कारण काळूरामची भीती आहे ना, आत्याला खूप वाटते. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि बघा माझ्या पप्पांच्या शेतात इथं मका पेरली आहे. आणि आता शेतीत मका जास्त असते, कारण फडामागे फड करायला लागतात, कारण त्यांच्याकडे गाय आहेत ना म्हणून. आणि खाली मूग पेरलाय. तोपर्यंत सोनाली माझ्यासाठी आळूची पानं काढत होती. आणि बघा ह्या गुलाबाला पाऊस पडला आणि किती छान फुलं आलेत. याची पण फांदी घ्यायची होती मला, तोपर्यंत तुम्हाला फुल दाखवते. मी चाकू घेऊन आले फांदी घेण्यासाठी, कारण आता पावसाळ्यात ना झाडं लगेच लागतात. फांदी वगैरे घेतली, सगळ्यांचा निरोप घेतला आणि आता आम्ही निघालो आमच्या घरी जायला. तर माझ्या भावाला मी व्हिडिओ चालू केला ना की लगेच हसायला सुरुवात करतो आणि व्हिडिओपासून लांब पळत असतो. त्याचे दाजी आणि तो व्हिडिओ चालू केला की लगेच लांब लांब पळतात. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. तर दिवसभराचा प्रवास एवढं दमलो होतो ना, काम तर काही नाही, नुसतं प्रवासानेच खूप दमायला झालं होतं. त्यामुळे अगदी सोपा स्वयंपाक केला मी. संध्याकाळी पावभाजीचा बेत केला, कारण ह्याला काय एवढा वेळ लागत नाही स्वयंपाकाला. तर तुम्ही पाहू शकता मस्त सगळे पावभाजी एन्जॉय करतात. चला मग व्हिडिओ तेच करते. बाय बाय.